झी 24 तास एक पाऊल पुढे। बांगलादेशचा माजी कॅप्टन मोहम्मद अशरफुलवर फिक्सिंग प्रकरणी बांगलादेश क्रिकेट बोर्डानं बंदी घातली आहे। बांगलादेश प्रीमियर लीग मध्ये अशरफुलनं फिक्सिंग केल्याचे आरोप आहेत। आयपीएल मधील स्पॉट फिक्सिंगचं प्रकरण गाजत असतानाच आता बांगलादेश क्रिकेटमध्ये फिक्सिंग होत असल्याचं समोर आलंय। बीपीएल मधील फिक्सिंग प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अशरफुलवर बंदी घालण्यात आली असल्याचं बांगलादेश बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलंय। भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा पथकाला अशरफुल फिक्सिंग मध्ये अडकल्याचं आढळून आलंय। त्यामुळे अशरफुलवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणतीही मॅच खेळण्यास बंदी घातली आहे। अशरफुल याला फिक्सिंग मध्ये सहभागी होण्यासाठी 12,000 अमेरिकन डॉलर्स देण्यात आल्याचं स्थानिक वृत्तवाहिन्यांनी म्हटलंय। बीपीएल मध्ये झालेल्या फिक्सिंग प्रकरणाची चौकशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून करण्यात येणार आहे। आपण पाहतोय अशरफुलवरती बंदी घालण्यात आली आहे। माजी कॅप्टन आहे तो बांगलादेशचा आणि त्याच्यावरती बंदी घातली आहे। स्पॉट फिक्सिंग प्रकरण गाजत असतानाच बांगलादेश क्रिकेट मंडळानं माजी कर्णधार अशरफुलवरती बंदी घातली आहे। मोहम्मद अशरफुल कोण आहे आता हे जाणून घेऊया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। मोहम्मद अशरफुल हा बांगलादेशचा माजी कॅप्टन आहे। अशरफुल बांगलादेशचा सर्वात यशस्वी वनडे आणि टेस्ट क्रिकेटर आहे। बांगलादेशकडून खेळताना अशरफुलच्या नावे 177 वनडे आणि 3,468 रन्स आहेत। तर मोहम्मद अशरफुलच्या नावे 61 टेस्टमध्ये 2,737 रन्स आहेत। बांगलादेश प्रीमियर लीग मध्ये अशरफुल खेळला ढाका ग्लॅडिएटर्स कडून तो खेळलाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।